सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. बांधवांनो, मी प्रशांत पवार निरपेक्ष या युट्यूब चॅनल तसेच इंस्टा तसेच फेसबुक पेजवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. बांधवांनो, गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे धडाकेबाज IAS अधिकारी माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांची अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची बदली झालेली आहे आणि त्यांना लौकिका साजेशा अशा त्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया सुद्धा चालू केलेल्या आहेत. त्या कारवायांमध्ये अनेक जे भेसळखोर आहेत, अनेक जे माफिया आहेत, जे गुटखा वगैरे यांचं जे भेसळ करतात, जे अवैध धंदे करतात, यांचे धाबे खूप दणाणले आहेत आणि त्यांच्यामध्ये खूप भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. परंतु या सर्वांमध्ये एक आनंददायक गोष्ट अशी आहे की यामध्ये सर्वात जास्त फायदा हा शेतकऱ्यांचा होणार आहे. कारण या भेसळमध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात जर भेसळ होत असेल तर ती दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होते. आता तुम्ही अलीकडेच बघाल तर काल परवा एक लेख वाचनात आला की हॉटेलच्या मेनूमधून पनीर हे जवळपास गायब झालेलं आहे. नाहीतर अनेक ठिकाणी पनीरच्या पदार्थांची स्ट्रीट फूडवर रस्त्यावर ज्या गाड्या लागायच्या त्यांच्यावर पनीर जे पदार्थ असायचे अतिशय खूप मोठ्या प्रमाणावर रेलचेल असायची. परंतु ती रेलचेल आता बंद झालेली आहे कारण ह्याच्या भेसळमुळे. आज जर तुम्ही दुधाचं ऍक्च्युअल जे उत्पादन असतं आणि ऍक्च्युअल भारतात लागणारं जेवढं दूध आहे याचा जर तफावत बघली तर ती खूप मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. मुळात हा प्रश्न आहे की ही जी मोठी तफावत आहे, हा जो गॅप आहे, हा गॅप नेमका भरून कुठून निघतो? हा पूर्ण गॅप हा भेसळच्या माध्यमातून भरून निघतो. म्हणून आज दुधाला पाण्यापेक्षा भाव कमी आहे. जर तुकाराम मुंडे साहेब असेच काही वर्ष ह्या विभागात राहिले तर मला वाटतं तर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय चांगले व सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. म्हणून माझं महाराष्ट्र प्रशासन व या ज्या अन्न व प्रशासन विभागातील ज्या मंत्री आहेत त्यांना एक विनंती आहे की जर खरोखर तुम्ही शेतकऱ्यांचा कल्याण करायचा जर तुमच्या डोक्यात विचार असेल तर माननीय तुकाराम मुंडे साहेबांची बदली तिथून कुठल्याही प्रकारे कोणत्याही कारणास्तव त्यांची तिथून बदली करू नका. नाहीतर नेहमीप्रमाणे आता जवळपास गेल्या 2-3 वर्षात तुकाराम मुंडे साहेबांच्या 20 ते 22 बदल्या झालेल्या आहेत. म्हणून जर खरोखर तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल जर कळवळा असेल तर तुकाराम मुंडे साहेबांची बदली त्याच डिपार्टमेंटला असू द्या, त्याच डिपार्टमेंटला नियुक्त असू द्या. त्या निमित्ताने तरी शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव वाला काहीतरी वाढ मिळेल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीतरी पैसे त्यांना बघायला मिळतील. एवढे बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.